हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेएच। आज आपण इथे कॉलरचं ब्लाऊज शिवणार आहोत। तर सर्वात आधी आपण याला ड्राफ्टिंग करून घेऊयात। तर हे बघा, उंची प्लस 2 इंच करून घ्यायची आहे। इथे मी प्रिन्स कट कटिंग करणार आहे। तर उंची प्लस 2 इंच केलेला आहे। शोल्डर इथे 7.5 इंच घेऊयात आणि आर्म होल सुद्धा आपण इथे 7.5 इंचच घेतोय। छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच करायचा आहे। तर इथे छाती आहे 40 इंच, 40चा चौथा भाग येतो 10, 10 आणि 2 झाले 12 इंच। तर मग अशा प्रकारे आपण 12 इंचावर रेघ आखून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। फ्रेंड्स सॉरी, मी स्केलचा यूज नाही केलेला, पण तुम्ही करा, कारण मग त्या पद्धतीने तुमचं पॅटर्न जे आहे ते खूप व्यवस्थित येईल। तर अशा पद्धतीने पुढे 1.5 ते 2 इंच घेऊन मी रेष आखून घेतलेली आहे। फ्रेंड्स काय होतं की व्हिडिओ बनवणं प्लस कस्टमर सुद्धा मॅनेज करणं तर खूप घाई होऊन जाते, त्यामुळे काही वेळेस असं जास्त अगदीच काही प्रॉपरली करता येत नाही। तर त्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या फ्रेंड्स। तर हे बघा, आधी 3 इंचावर मार्क करायची आहे आणि मग नंतर 2 इंचावर मार्क केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा प्रिन्स कटचा इथे शेप द्यायचा आहे। फ्रेंड्स खूप घाई होऊन जाते काही वेळेस। हे बघा, इथची अर्ध्या इंचावर आपल्याला ही क्रॉस लाईन करायची आहे। त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच असं आतमध्ये घेऊन त्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे। गळारुंदी मी इथे 3 इंच ठेवते आहे, तुम्ही 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता। आणि फ्रेंड्स इथं खूप डीप नेक घेतलेला आहे का ते मी तुम्हाला पुढे सांगते। तर आता इथे 10 इंचावर मार्क करून कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे पॅटर्न। आता हे बघा, इथे आपण मुंड्याचा शेप देखील देऊन घेतलेला आहे आणि आता आपण हे कट करूयात। फ्रेंड्स जोपर्यंत पॅटर्न कट होतोय तोपर्यंत प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर व्हिडिओ आवडला तर आता आपण हा ब्लाऊजचा बॅक पार्ट काढून घेऊयात। तर फ्रेंड्स फ्रंट पार्टपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा असं आपल्याला बॅक पार्ट करायचा असतो। तर एक्स्ट्रा वरती सोडूनच आपण ड्राफ्टिंग करायची इथे। तर हे बघा, उंचीची देखील आता आपण इथे मार्किंग करून घेऊयात म्हणजे आपल्याला पॅटर्न काढायला सोपं जाईल। तर आता हे बघा, जसं आपण घेतलं होतं उंची वगैरे त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायची आहे। आणि फ्रेंड्स प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट तर कोणीही सांगतं, पण बॅक पार्ट मी तुम्हाला सांगते फ्रेंड्स अशा पद्धतीने काढायचा आहे। कमरेचा 1/4 करून 2 इंच ॲड करून घ्यायचे आहेत खालच्या साईडला, म्हणजेच की कमरेच्या साईडला, आणि रेघ आखायची आहे। 7.5 इथे शोल्डर टाकलेला आहे। मुंडा उतार देखील इथे 7.5च घेतोय आपण। चेस्ट साईज इथे 12 इंच, म्हणजे जसं आपलं पुढचं पॅटर्न आहे तसंच करायचं आहे फ्रेंड्स। फक्त उंचीला 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहेत, म्हणजे जी कॉलर आहे आपली ती छान बसते। तर हे बघा, 3 इंच गळारुंदी टाकून घ्यायची आहे आणि अर्धा ते पाऊण इंचचा आपल्याला इथे शोल्डरचा उतार द्यायचा आहे। फ्रंट पार्टला सुद्धा आपण अर्धा इंच अशा पद्धतीने शोल्डर उतार देऊन घेऊयात। फ्रेंड्स कॉलरच्या ब्लाऊज किंवा ड्रेसमध्ये शोल्डर उतार हा दिलाच गेला पाहिजे, नाहीतर कॉलर अशी व्यवस्थित वाटत नाही आपल्याला। तर हे बघा, हे ड्राफ्टिंग झालेलं आहे आपलं। आता आपण हे कट करून घेऊयात। मागचा गळा इथे 1 ते पाऊण इंचच कट करायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपण मेन फॅब्रिक सुद्धा कट केलंय। फ्रेंड्स हा बिना अस्तरचा आहे, तुम्ही अस्तरचा देखील कट करू शकता। तर हे बघा, इथे मी बाही काढून घेतेय। बाही इथं पफ स्लीव्ज आहे। तर फ्रेंड्स पफ स्लीवचे सेपरेटली व्हिडिओज आहेत, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही तिथे जाऊन नक्की बघू शकता। तर हे बघा, इथे मी ही पफ स्लीव्ज कट केली, तुम्ही सिंपल स्लीव्जसुद्धा कट करू शकता। नेहमीप्रमाणे फ्रेंड्स आता हे जो प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट आहे तो रेडी करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे मी केलेला आहे। खालच्या साईडने कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने। आणि हे बघा, याला मी डबल स्टिच देखील करून घेते। फ्रेंड्स फ्रंट पार्ट रेडी झाल्यानंतर आपल्याला दोन्हीही बॅक आणि फ्रंट दोन्हीही ठेवून अशा पद्धतीने शोल्डर जॉईन करून घ्यायचे। हे बघा, इथे शोल्डर
जास्त नाही शिवायचं आहे, अगदी अर्धा इंच शिवायचं आहे. हे बघा, आता खालच्या कमरेच्या साईडपासून पूर्ण टेप लावून आपल्याला गळ्याला ही कॉलर मोजून घ्यायची आहे की ती आपल्याला किती हवी आहे कॉलर. तर हे बघा, इथे आलेलं आहे आपलं. जितकं तुमचं माप येईल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा करून घ्यायचे. हे बघा, मी इथे 3 इंचाची संपूर्ण पट्टी काढते रुंदीला. जितकं आहे तितकं घ्यायचं आहे आणि उंचीला मी 3 इंच घेते इथे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला एक पट्टी सरळ अशी काढून घ्यायची आहे. इथे मला फॅब्रिक जास्त नसल्यामुळे मला संपूर्ण अशी पट्टी नाही मिळालेली. मला इथे जॉईंट द्यायचा आहे आणि मी हा नेकच्या तिथे जॉईंट देणार आहे, म्हणजे मग समोर मला जॉईंट दिसून येणार नाही. आता हे बघा, आपल्याला पूर्ण ही पट्टी मोजून घ्यायची आहे आणि त्याच मापाचा आपल्याला 1 इंची कॅनव्हास देखील काढून घ्यायचं आहे. हे बघा, कॅनव्हास ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. एक स्टिच झाल्यानंतर फ्रेंड्स, असं कमरेच्या साईडनी संपूर्णपणे आपल्याला ती कॉलर अटॅच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे ब्लाऊज फ्रेंड्स शिवायला सुद्धा खूप सोपं आहे आणि घालायला लुक तर इतका सुंदर आहे की प्रोफेशनली लुक देतो तुम्हाला याचा. खूप छान अशी ही कॉलर बसते. तुम्ही नक्की हा व्हिडिओ ट्राय करा आणि प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा फ्रेंड्स. आणि जे चॅनलवर नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, खूप मेहनत लागते कोणताही व्हिडिओ बनवण्यासाठी. मेहनतीपेक्षा वेळ खूप जातो फ्रेंड्स. हे बघा, आता इथे स्टिच करून घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्रा पट्टी होती ती मी कट करते इथे, कारण मी वरती नेकच्या तिथे जॉईंट दिलेला होता. हे बघा, आता छोटे छोटे कट्स असे लावून घ्यायचे आहेत. कात्रीने कट करायचं आहे, म्हणजे जी कॉलर आहे ती फिनिशिंगनी पलटी होईल आणि व्यवस्थित बसेल अगदी नेकला चिपकून. तर हे बघा, अशा पद्धतीने छोट्या छोट्या कट्स द्यायचा आहे आणि कॉलरला अशा पद्धतीने वरच्या साईडने स्टिच मारायचा आहे. हे बघा, एक इथे आपण टॉप स्टिच देऊन घेऊयात अशा पद्धतीने. फ्रेंड्स, एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमचा जो ब्लाऊज आहे तो खूप सुंदर बनेल. आणि प्लीज फ्रेंड्स, जर व्हिडिओ आवडला तर कमेंट देखील करा. तुमच्या एका कमेंटने आम्हाला आभाळा एवढा आनंद होत असतो. तर हे बघा फ्रेंड्स, आपली जी कॉलर आहे खूप सुंदर आणि फिनिशिंगनी लागलेली आहे. हे बघा, आता आपल्याला रेग्युलरली कमरेच्या ठिकाणी आपल्याला कमरेची पट्टी आणि स्लीव्ज वगैरे जॉईन करून घ्यायचे आहे व्यवस्थित. हे बघा, मी इथे पफ स्लीव्ज केलेली आहे. पफ स्लीव्जनी खूप सुंदर लुक आलेला आहे फ्रेंड्स या ब्लाऊजला. तुम्ही इथे बघू शकता. आता फिटिंग वगैरे करून घ्यायची आहे रेग्युलर, जशी आपण नेहमी करतो. आता इथे हुक लावून घेऊयात. तर हे बघा फ्रेंड्स, आपला जो ब्लाऊज आहे तो रेडी झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, व्ही नेकला आपण कॉलर केलेली होती आणि ही कॉलर बघू शकता किती सुंदर आणि स्टनिंग वाटते. खूप एकदमच ऑफिशियली लुक देतोय हा तुम्हाला. इथे बघू शकता, ह्याचा बॅक नेक सुद्धा खूप फिनिशिंगने आणि खूप फिटिंग अशी सुंदर वाटते याची. हे बघू शकता तुम्ही, खूप छान असा हा पफ स्लीव्जमुळे तर आणखीनच ब्लाऊजला लुक आलेला आहे. तर फ्रेंड्स, चला भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतः